तर ह्या आहे टाकवे सिस्टर्न्स, म्हणजे टाकवे गावातल्या पाण्याच्या टाक्या ज्या सातवाहनकालीन आहे. सातवाहन काळ म्हणजे 2300 वर्षापूर्वी ते 2500 वर्षापूर्वीचा काळ. पुणे मुंबई महामार्ग हा व्यापारी मार्ग असल्यामुळे इथून व्यापारासाठी जाणारे येणारे लोक इथं बोरघाट सुरू होण्याच्या आधी विश्रांती करत असणार आणि त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून या टाक्या इथं खोदलेल्या आहेत. ऐतिहासिक मूल्य यांना. कदाचित कालांतराने इथे काही वस्ती झाल्यानंतर या टाक्या पाडण्यात येतील किंवा माहीत नाही, परंतु ज्यांच्या असतील त्यांनी या सांभाळाव्या. या ज्या टाक्यात खोदल्यानंतर इथे काही लिहिलं होतं, पण ते काळाच्या ओघात धुसर झाले. या पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे जे गोल दिसतं इथे तिथून म्हणजे खाली जाऊन भांड्याने भरता येतं पाणी. इथेही काहीतरी लिहिल्यासारखं दिसतंय, काळाच्या ओघात ते धुसर झालेलं आहे. कदाचित ज्याने खोदलं त्याचं नाव किंवा या टाक्या खोदण्यासाठी कोणीतरी दान दिलं असेल त्या व्यक्तीचं नाव इथं असेल. जी लोक इथं मुक्काम करत असतील हे इथलं पाणी तर वापरत असतीलच, पण कदाचित टाईमपास म्हणून काही खेळ देखील खेळत असतील. हा इथे एक खेळ आहे. या खेळाचं नाव आहे मंकाळा, MANCALA. हा खेळ असं म्हणतात की आफ्रिकेमधून व्यापाऱ्यांच्या बरोबर ते लोक माल घेऊन येत असताना हा खेळ त्यांनी इथे आणला. हा खेळ महाराष्ट्रातल्या सर्व लेण्यांमध्ये, पुष्कळशा लेण्यांमध्ये हा खेळ आढळतो. काही गड किल्ल्यांवर देखील आढळतो. याचं नाव आहे मंकाळा. तर अशा तऱ्हेने आम्ही आज इथे आलेलो आहे. जाता येता मला एक आवडती जागा आहे ही. हा त्याचा परिसर आहे. इथं दगडाची खाण आहे. ही आमची बोलेरो आहे. पुणे मुंबई रस्ता आहे आणि हा मी आहे. बाय.